नमस्कार मंडळी, मित्र मैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे मंगळवार आणि त्यातली त्यात आज एकादशी पण आलेली आहे। देवीचा वार आणि एकादशी आल्यामुळे मला मंदिर पण आवरायला काढायचंय आणि एकादशीच्या निमित्ताने मी काय स्पेशल वस्तू आणली हे पण मी तुम्हाला आज दाखवते। आणि आपण देवांच्या खाली जे कपडे टाकतो, वस्त्र टाकत असतो, अगदी सोप्या पद्धतीने ते कसे साफ करायचे ते पण मी आज तुम्हाला सांगते। तर बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी का दाखवते, कारण आपल्याला जर नेचरची सुंदरता पाहायची असेल तर आपल्याला सकाळचं लवकर उठायला लागतं आणि संध्याकाळी थोडंसं बाहेर निघावं लागतं। सकाळी उठल्यामुळे आपली हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहते आणि दिवस एकदम मस्त पॉझिटिव्ह आणि प्रसन्न जातो। आता सकाळ सकाळ उठायला तर मस्त कंटाळा येतो, पण जर उशीर झाला उठायला तर काम पण उरकत नाही आपलं। त्यामुळे मी उठले आणि लगेच थोडंसं बाहेरच्या हवेमध्ये आले की आळस सगळं निघून जातो। तर देवांचे व्हिडिओ आणि त्यातली त्यात माझे डेली रुटीनचे व्हिडिओ पण मी त्यामध्ये टाकत असते मिक्स। तर हे का टाकते मी, कारण बऱ्याचशा ताई मला जोडले गेलेले आहेत, तर त्यांच्या मोटिवेशनसाठी सुद्धा मी हे व्हिडिओ टाकत असते। तर बाहेर आले मी, थोडीशी थंडीच होती कारण माझी सर्दी आत्ताच बरी झाली होती कुठं, त्यामुळे मी थोडंसं झाडून घेतलं आणि लगेच घरामध्ये आले आणि अंघोळ वगैरे करून मी आता हळदीचं लेपन करून घेते उंबरठ्याला, कारण आज एकादशी पण आहे आणि देवीचा वार पण आहे। तर थोडंसं पाणी छिडकलं, कपड्याने पुसून घेतलं, हळदीचं लेपन आणि रांगोळी करून घेते। तर आपल्या दारामध्ये आपण रोज साड्या रांगोळी केली ना, लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये वास करते, आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा प्रसन्न वाटतं आणि आपला दिवस तर छान जातोच। पण असं कोणी आपल्या घरामध्ये आलं किंवा पाहुणे रावळे आले तर त्यांना असं सजावट पाहून एकदम छान वाटतं। उंबरठ्याला हळदीचं लेपन, सडा, रांगोळी आपल्याला गुरुवारी पण करायचं आहे, कारण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे। तर हे पहा, रांगोळी काढून झाली। रांगोळी तुम्ही दारामध्ये काढा, कुठेही काढा, पण त्याच्यावरती नंतर थोडंसं हळदी कुंकू नक्की वाहत जायचं। आता तुळशीजवळ सुद्धा मी थोडंसं हळदीने सारून घेतलं, त्यावरती रांगोळी काढून घेते आणि दिवा लावून घेते। तर तुळस ही विष्णुप्रिय आहे, विष्णू भगवानांना ती खूप प्रिय आहे। तिची जर पूजा केली तर आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हमेशा राहतो। आता दिवा लावण्याचं महत्त्व तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगते। तर आपण संध्याकाळी तुळशीला दिवा लावला ना की आपण शुभं करोती नक्की म्हणायचं, कारण आजकाल तर छोट्या छोट्या मुलांना पण येतं आणि तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावून देऊ शकता, कारण त्यांनी काय होतं, आपलं दिवा लावण्याचं महत्त्व दुपटीने वाढतं आणि आपली जी पूजा केलेली आहे आपण दिवा लावून ती देवापर्यंत पोहोचल्या जाते। आता तुळशीची पूजा झाल्यानंतर मी घरात आले, तोपर्यंत उजाडलं होतं, तर मी आता गॅसची पूजा करून घेते। तर आपल्याला गॅसची पूजा करायला सकाळ सकाळ काही जास्त वेळ लागत नाही, तरी तर मी स्वास्तिक काढते फक्त। बाहेर जे ताट नेलं होतं ना, तर तेच ताट घेतले मी, फक्त अगरबत्ती लावून घेतली, स्वास्तिक काढला, फुलं वाहिली आणि त्यानंतर थोडीशी आरती करून घेते, कारण आपण सुद्धा आपल्या घरची लक्ष्मी असतो। गॅसवरती आपण अन्न शिजवत असतो, आपल्या घरच्यांचं पोट भरत असतो। आपण जर रोज गॅसची थोडी पूजा केली, किती वेळ लागतो, थोडासा वेळ लागतो, गॅसची जर पूजा केली तर अन्नपूर्णा देवी सुद्धा प्रसन्न होत असते। या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्यालाच लक्ष द्यायला लागतं। जेंट्स लोकांचं काय, ते देवासमोर येतात, कुठं हात जोडले कुठं नाही जोडले तसेच निघून जातात। आमच्या घरचे तर व्यवस्थित ती अगरबत्ती सुद्धा लावत नाही कधी, सगळं मलाच पाहावं लागतं। एकादशीला आणि शनिवारी जर मंदिर आवरायला काढलं तर 3-4 तास आरामशीर जातात यामध्ये। आणि रोजचं घरातलं काम काय थोडं राहतं का, सगळं घर व्यवस्थित करायचं, झाडू, पोचा, भांडे, स्वयंपाक आणि त्यातली त्यात मुलं राडा करायला आणि आपण आवरायला, अशात दिवस अख्खा जातो। आणि जेंट्स लोक बाहेरून घरात आले की काय म्हणायला, तू काय करत होती, तुला कामच काय होतं, काय स्वयंपाक करायचं, भांडी घासायची, थोडंफार आवरायचं, मग आरामच आराम। पण त्यांना काय माहिती, दिवसभर इथं घरातलं काम केलं तरी कमीच पडतंय। मग तो नवरा बायकोला किती का जीव लावत असे ना, पण तो लेडीजला समजून घेऊ शकत नाही, हे मात्र 100% खरंय। आमचे तर हे पोलीसमध्ये आहेत ना, जातात ड्युटीवरती, चेअरवर जाऊन बसतात, पण घरी आले ना काय म्हणायला, मी ड्युटी करून आलोय, खूप दमलोय आणि मी घरी काही झोपा काढत होते का। हे असं असतं जेंट्स लोकांचं। घराला घर पण हे खरं तर लेडीजमुळेच असतं, कारण तिच्याच हातात असतं किती उडवायचं, किती वाचवायचं। तिने ठरवलं ना रंकाला राजा बनवायचं तर ती रंकाला राजा बनवते, आणि तिचं डोकं फिरलं ना तर ती राजाचा रंक सुद्धा बनवत असते। तर हे पहा, बोलता बोलता मी सगळे देव उजळायला काढलेत आणि त्या खालचे कपडे कसे साफ करायचे ना ते पण मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते। तर आपण कॉटनचे कपडे आणत असतो देवांच्या खाली टाकण्यासाठी, किंवा वेलवेटचे पण आणत असतो। तर एक कॉटनचे कपडे, वेलवेटचे कपडे जर आपण पाण्यात घातले, सारखे सारखे जर धुतले तर ते खूप पटकन खराब होतात।
तर त्यासाठी काय करायचं, आपण जो कपडे धुण्याचा ब्रश असतो तो एक वेगळाच आणून ठेवायचा असा आणि त्या ब्रशने असे कपडे साफ करायचे. त्यावरची धूळ निघून जाते. त्यानंतर थोडं असं कचरा उडून बसलेला असतो त्यावरती, कारण ते वेल्वेटचे असतात ना, त्यामध्ये अशी धूळ कचरा जाऊन बसतो. तो धुतला तरी व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे या ब्रशनी जर साफ केले तर ते कपडे एकदम चकाचक निघतात आणि आपल्या सारखे त्याला धुवायची सुद्धा गरज पडत नाही आणि ते कपडे खूप दिवस टिकतात मग आपल्याला. तर अशा प्रकारे आपण देवांचे कपडे साफ करू शकतो, कारण देवाचा जो वेल्वेटचा कपडा असतो ना, तो पाण्यामध्ये घातल्यानंतर खूप पटकन खराब होतो. कारण असे कपडे मी आधी खूप वेळा धुतले, ते खराब पण झाले. त्यानंतर मला अशी आयडिया आली, तर मी ते करून पाहिलं तर ते सक्सेस झालं. कपडे एकदम छान निघतात. तर मी देवांचे कपडे असेच साफ करत असते आता. आणि देव पण आपण कसे धुवायचे, त्यांना कशी आंघोळ घालायची, हे एक पातेले घ्यायचं, एक तांब्याने त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि मग देव धुवायचे. एकाच पाण्यामध्ये सगळे देव बुचकळायचे नसतात. असे केल्याने तो दोष आहे ना आपल्याला लागला जातो. तर अशा प्रकारे आपण देवांना आंघोळ घालायची असते. आता पाठीमागच्या शनिवारी मी पितांबरी लावून देव उजळवले होते, त्यामुळे मी आता पितांबरी वगैरे काहीच लावली नाही यांना, फक्त आंघोळ घातली पाण्याने, नॉर्मल पाण्याने. आता सगळ्या देवांना मी आंघोळ घालून घेतली, त्यांना स्थान दिलं. गणपती बाप्पा, माता लक्ष्मी यांना पण मी स्थान दिलं, त्यांना हळदी कुंकू वाहिलं. पुरुष देवतांना अष्टगंध लावायचा असतो कधी पण, आणि स्त्री देवतांना हळदी कुंकू लावायचं असतं. त्यांची पूजा करून घेतली मी. तर एकादशीच्या दिवशी असं बोलतात, माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची पूजा करायची असते. त्यामुळे मी सत्यनारायणाचा फोटो म्हणजे विष्णू भगवानांचा फोटो ठेवून घेतला एका पाटावरती. आणि विष्णू भगवानांना पिवळं पितांबर खूप आवडतं, त्यामुळे मी एका पाटावरती पिवळं वस्त्र अंथरून घेतलंय. आणि बाळकृष्ण म्हणजे विष्णू भगवानांचाच अवतार आहे, तर त्यांना मी आता अभिषेक घालून घेते. तर दुधाने घाला, पंचामृताने घाला, कशाने घाला, पण अभिषेक नक्की घालायचा या दिवशी. तर एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा जर असा अभिषेक घालून पूजा केली तर आपले सगळे जेवढे पापं आहेत तेवढ्यांच्यातून आपल्याला मुक्तता होते आपली, आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होत असते. एकादशीच्या व्रतांचा राजा असंही म्हणतात, कारण सगळ्या व्रतांपेक्षा या व्रताला महत्त्व आहे. तुम्ही कुठले व्रत नका करू, कसलेही पूजा करू नका, कसले उपवास करू नका, पण एकादशीचं व्रत म्हणजे एकादशीचा उपवास करा आणि त्या दिवशी विष्णू भगवानांची पूजा करा. तुम्हाला सगळ्या पापांच्यातून तुमची मुक्तता होत असते. पाप म्हणजे काय, आपण जे जाणून बुजून करतो त्याला पाप म्हणतात. तर त्याला देवसुद्धा माफ करत नसतो, पण आपल्या हातून जे नकळत घडलं जातं त्याला देव नक्कीच माफ करतो. तर हे बघा, बाळकृष्णांची पूजा झाली. बाळकृष्णांना मी अभिषेक घालून घेतला. त्यानंतर त्यांना मस्त असे पिवळं पितांबर कपडे घातले, त्यांचा साज शृंगार केला, धूपदीप दाखवलं, रांगोळी पण छानपैकी काढून घेतली मी आणि त्यांची आता आरती करून घेते. आणि एकादशीच्या दिवशी एकादशीची कहाणी असते, ती सुद्धा आपण वाचायची असते. आणि आपण एकादशीचा उपवास केला आणि एकादशीची कहाणी वाचली तरी सुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते बरं का. तर देवांची पूजा झाल्यानंतर बाकीचं काम आवरूपर्यंत संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. तर संध्याकाळ झाली, तुम्ही बघू शकता. तर प्रदोष काळ म्हणतात त्याला. प्रदोष काळ कसा असतो तो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे आणि आत्ता पण दाखवते. तर सूर्य मावळलेला असतो, पण तो पूर्ण अस्त नसतो झालेला, थोडी लालिमा दिसत असते. तर यालाच प्रदोष काळ असं म्हणतात. तर या वेळेमध्ये आपण दिवाबत्ती करायची असते, पूजा करायची असते. तर तुम्हाला समोर दिसतच असेल आकाशामध्ये जरा लालिमा पसरलेली आहे आकाशामध्ये. तर याला प्रदोष काळ असं म्हणतात. तर या काळामध्ये आपण दिवाबत्ती केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते, माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. या वेळेला संध्याकाळच्या वेळी आपण या वेळेला थोडा वेळ का होईना दरवाजा उघडा ठेवायचा असतो, दिवा लावायचा असतो दारामध्ये, तुळशीला दिवा लावायचा असतो. तुळशीला आपण शक्यतो तुपाचा दिवा लावायचा, गाईच्या तुपाचा दिवा. तर एकादशीच्या निमित्ताने मी घरी काय आणलं आहे माझ्या ते पण मी तुम्हाला दाखवते, कारण स्पेशल आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये, आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित झाली जाते. तर काय आहे मी तुम्हाला खोलून दाखवते आता. तर असं बोलतात की भगवान विष्णूने मत्स्य अवतार आणि कश्यप अवतार घेतला होता. त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी तुम्हाला मासे आणायचे असतील घरामध्ये टँकमध्ये ठेवण्यासाठी, तर तुम्ही एकादशीच्या दिवशी घेऊन यायचे. आणि कासव जर तुम्हाला आणायचा असेल, धातूचं म्हणा किंवा क्रिस्टलचं म्हणा, तर तेही तुम्ही एकादशीच्या दिवशी आणून त्याची स्थापना करू शकता. तर कासव हे देवी लक्ष्मीला आकर्षित करीत असतं आपल्या घराकडे. तर कासव हे भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि ते आपल्या घरामध्ये असेल तर देवी लक्ष्मी आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित झाली जाते.
तर हे पहा क्रिस्टलचं कासव मी आणलेलं आहे. धातूचं आहे माझ्या मंदिरामध्ये, पण हे मी हॉलमध्ये ठेवण्यासाठी आणले स्पेशली. कारण जे कोणी व्यक्ती येतात बाहेरून ते हॉलमध्ये बसतात आणि जी काही निगेटिव्हिटी त्यांच्याबरोबर येत असते ती आपल्या हॉलमधून घरामध्ये प्रवेश करत असते. तर मी टिपवरती हे ठेवण्यासाठी कासव आणलेलं आहे क्रिस्टलचं. तर हे क्रिस्टलचं कासव तुम्ही तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी, दुकानात किंवा कुठलं ऑफिस असेल तिथे तुमच्या हॉलमध्ये असं ठेवू शकता. अशा ठिकाणी ठेवण्यासाठी हे क्रिस्टलचं कासव खूप शुभ मानलं जातं असं म्हणतात. आपल्या हॉलमध्ये आपण हे कासव ठेवलं ना तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही किंवा आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित झाली जाते. या कासवाचं तोंड कुणीकडं करून ठेवायचं असतं ते पण सांगते. तर कासवाचं तोंड हमेशा उत्तरेकडे झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे कासव आपल्या घरामध्ये ठेवायचं असतं. आपण आपल्या मंदिरामध्ये जरी ठेवलं ना देवाऱ्यामध्ये तरीसुद्धा कासवाचं तोंड उत्तरेकडे झालं पाहिजे असं आपल्याला कासव ठेवायचं असतं. आपण दुसऱ्या दिशेला जर ठेवलं तर त्याचे आपल्याला विपरीत परिणाम जाणवतात. तर तांदळात कोणतं कासव ठेवायचं असतं, पाण्यात कोणतं ठेवायचं असतं किंवा ज्यांना मुलं बाळ होत नाहीत त्यांनी घरामध्ये कोणतं कासव ठेवायचं असतं याबद्दलचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलंच. पण सध्या तर मी हेच तुम्हाला सांगितलं. कारण हे जे क्रिस्टलचं कासव आहे हे पाण्यामध्ये ठेवायचं असतं आणि त्याचे चारही पाय पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला पाणी ठेवायचं असतं. याचा अभिषेकसुद्धा मी दाखवलेला नाही आहे आता, कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. तर मी कासवाला आता अभिषेक घालून घेतला आणि त्यांना स्थान दिलं आहे. तर आपण विष्णू भगवानांची पूजा केली, बाळकृष्णांची केली, एकादशीच्या दिवशी किंवा कासवाची केली. आपल्याला या दिवशी अजिबात कोणाला तांदूळ व्हायचे नसतात. या दिवशी आपल्याला एकतर तीळ व्हायचे नाही तर मग काहीच व्हायचं नाही. फक्त बाळकृष्णांना तुम्ही अत्तर लावू शकता आणि चंदनाचा टिका लावायचा. तर इथं मी कासवाला सुद्धा चंदनाचा टिका लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी अगदी थोडक्यामध्ये पूजा केली कारण खूप उशीर झाला आहे, स्वयंपाक पण करायचं आहे मला अजून. तर हे कासव मी संध्याकाळी जाऊन घेऊन आले. मला हे खूप दिवसाचं आणायचंच होतं तर आज एकादशीचं मी घेऊन आले, यांची स्थापना केली. आता उद्याला मी हॉलमध्ये टिपॉयवरती ठेवून देणार. तर मला देवांच्या कुठल्या वस्तू पाहिजे असले ना तर मी दर महिन्यात एखादी वस्तू किंवा 1-2 महिन्यातून एखादी वस्तू ही घेऊन येत असते. एकदम काही होत नसतं, त्यामुळे आपण थोडं थोडं हे गोळा करायचं असतं, थेंब थेंब तळसाचे अशा प्रकारे. तर मी या महिन्यामध्ये कासव आणले. तर अशा प्रकारे माझा एकादशीचा पूर्ण दिवस असा गेला. तर माझी पूजा त्यानंतर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.